नमस्कार, मी अर्पिता कदम आणि मी घेऊन आले आहे आपल्या सर्वांसाठी प्रगत महाराष्ट्र न्यूज पॉडकास्टचे पहिले पर्व, ज्याच्यात आम्ही महाराष्ट्रातले मराठी माणसांना भेडसवणारे आणि त्यांच्या हक्कांसाठी लढा देणारे विषय घेऊन आलो आहोत. मुंबई आणि मराठी माणूस हे नातं जशी जमीन तशी माती असं आहे. मुंबईमध्ये कोळी, गिरण्या, गिरणी कामगार, गल्ल्या, मराठी अस्मिता आणि त्या जपणारा मराठी माणूस आणि मुंबईतल्या चाळी आणि त्यामधल्या हरवत चाललेल्या संस्कृती. त्यापैकीच एक म्हणजे जुनी चिखलवाडी. जुनी चिखलवाडी ही दक्षिण मुंबईमधील मलबार हिल विभागातील ताडदेव, नाना चौक व ग्रँड रोड पश्चिमच्या सीमेवर सुमारे 150 वर्षापूर्वीपासून वसलेल्या बैठ्या चाळी आणि 3 मजली 4 इमारतींचा समावेश असलेली मध्यमवर्गीय मराठी माणसांची प्रख्यात अशी वसाहत. अशा या 150 वर्षापूर्वीपासूनच्या जुन्या चाळीमध्ये वेळोवेळी डागडुजी करावी लागत होती. त्याकडे मालक हे लक्ष देत नव्हते. म्हणून 1976 ला म्हाडा अस्तित्वात आल्यावर चाळींचे प्रकरण म्हाडाकडे गेले. त्यानंतरही मालकांनी असमर्थता दाखवल्यावर भाडेकरूंच्या प्रस्तावानुसार म्हाडाने 1979 पासून चाळींच्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करून 1983 पासून म्हाडाने भूसंपादन करण्यास सुरुवात केली. अशा तऱ्हेने मूळ मालकाचा मालकी हक्क संपुष्टात येऊन म्हाडा या वसाहतीचे दत्तक मालक झाले. म्हणजेच जुनी चिखलवाडीचा हा जवळपास 5229 भूखंड सरकारी मालकीचा झाला. पण म्हाडा हे फक्त दरमहा भाडे वसूल करण्यापुरते नामधारी मालक झाले. डागडुजी देखील आणि पुनर्विकासाच्या बाबतीत पूर्वीच्या मालकाप्रमाणे म्हाडाने सुद्धा दुर्लक्षच केले. कर्तव्य काहीच नाही, मालकी हक्क मात्र म्हाडाचा. जुन्या चाळींचा, वसाहतींचा ज्या ज्या ठिकाणी विकासकामार्फत पुनर्विकास करण्याचा घाट घातला जातो त्या त्या ठिकाणी क्षुल्लकशा स्वार्थापोटी आपोआपच विकासकाचे हस्तक निर्माण होतात. ते स्वतःचा स्वार्थ कसा साधता येईल याचा विचार करतात. हा आजवरचा अनुभव आहे. जुनी चिखलवाडीमध्ये सुद्धा स्वतःचा आर्थिक आणि बांधकाम व्यावसायिक म्हणून राजेंद्र चतुर्वेदी नामक विकासकाला भूखंड ताब्यात घ्यायचा होता. म्हणून या वाडीतील काही हस्तकांना हाताशी घेऊन त्याने सन 2000 मध्ये इथे प्रवेश केला. राजेंद्र चतुर्वेदी या विकासकाची पार्श्वभूमी वादग्रस्त होती. साम दाम दंड भेद यांचा वापर करून रहिवाशांना घरे खाली करून लावायला लावून कालांतराने कामही बंद करतो आणि भाडे देणेही बंद करतो, हे सर्वश्रुतच असल्यामुळे रहिवाशांचा त्याला विरोध होता. तरीही हस्तांकामार्फत येथे प्रवेश करून रहिवाशांनी सभा घेतली. त्यांच्या प्रस्तावाला रहिवाशांनी विरोध केला. त्यांचे हस्तक नाना परीने त्रास देऊ लागले. त्यांच्या या प्रयत्नात काही भाडेकरूंनी त्यांना कन्सेंट सह्या करून दिल्या. इथे विकासकाने फोडा आणि राज्य करा अशी नीती अवलंबली. रहिवाशांमध्ये उभी फूट पाडून घराघरामध्ये वाद निर्माण केले. एकोप्याने आनंदाने राहणारे ही लोक एकमेकांच्या समोर विरोधक म्हणून उभे राहिले. वादाच्या ठिणग्या पडू लागल्या. सन 2005 पासून विकासकाला कन्सेंट सह्या करून देणाऱ्या भाडेकरूंनी विकासकाशी कोणतेही करारनामा न करता स्वतःची राहती घरे ही खाली करून विकासकाने दिलेल्या भाड्याच्या घरामध्ये ते राहू लागले. विकासकाच्या नीती विरुद्ध आवाज उठवणाऱ्या भाडेकरूंनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. पुढे 24 वर्ष हे प्रकरण न्यायप्रविष्ट होते. विकासकाकडे त्यावेळेच्या सरकारी कायद्याप्रमाणे पुनर्विकास करण्याकरता 70% बहुमत नसल्याने त्याचा नाईलाज झाला होता. पुढे 51% बहुमताचा सरकारी नियम कायदा आल्यानंतर या विकासकाने नियमाला धरून घुसखोरी करण्याचा आरोप हा रहिवाशांनी केला आहे. राहिलेल्या रहिवाशांनी त्याला दाद दिली नाही. तो दिवाळखोर झाला होता. मग त्याने घाटकोपरचे भाजप आमदार MRCL चे श्री पराग शहा यांची कास धरली आणि पराग शहा यांनी सुद्धा मलबार हिल विभागामध्ये आपला व्यवसाय वाढावा, टोलेजंग इमारती उभ्या कराव्या म्हणून या प्रकल्पाला जोडले गेले. म्हाडाशी संधान बांधले आणि म्हाडानेही
श्रीपती स्काईजच्या राजेंद्र चतुर्वेदी व MICLच्या पराग शहा यांना झुकते माप दिले असे आरोप जुन्या चिखलवाडीतील काही रहिवाशांनी केले आहेत. दरम्यान सन 2022 मध्ये म्हाडा कार्यकारी अभियंता श्री अनिल राठोड D2 यांनी या वाडीत रहिवाशांना सभा घेऊन म्हाडात चाळींचा पुनर्विकास करत आहे अशी भूलताप दिली. प्रत्यक्षात मात्र श्रीपती स्काईज चतुर्वेदी या विकासकाला चाळकऱ्यांवर लादून अक्षरशः त्यांच्या विश्वासघात केल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला. अशा या लढ्यासाठी प्रगत महाराष्ट्र न्यूज आम्ही लोकांची घाराणी अगदी कायदेशीर नियमाने अभिव्यक्ती स्वातंत्र्याखाली मांडत राहणार. पुढील पॉडकास्ट पर्व 2 मध्ये जुनी चिखलवाडी मधला सखोल विषय आम्ही मांडणार आहोत. तर प्रगत महाराष्ट्र न्यूजचा पॉडकास्ट हा पाहत राहा. धन्यवाद.